मित्रांनो नमस्कार, मी उमेश सणस। लुई अनुईचं बेकेट नावाचं एक नाटक आहे, अतिशय सुंदर नाटक आहे। या नाटकाचा विषय आहे राजसत्ता आणि धर्मसत्ता यांमधला संघर्ष। युरोपमध्ये राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता ही अधिक शक्तिशाली असलेली अनेक वर्ष आपल्याला इतिहासाचा अभ्यास करत असताना जाणवते। राजसत्ता ही धर्मसत्तेच्या पुढं झुकलेली अनेकदा आपल्याला दिसून येते। धर्मसत्तेचे आदेश हे राजाला पाळावे लागत होते। या पार्श्वभूमीवर बेकेट या नाटकाकडे आपण जेव्हा बघतो त्यावेळी असं लक्षात येतं की बेकेट हे सर्वार्थानं वेगळं नाटक आहे। नाटकाचा प्लॉट असा की एक राजा होता, त्या राजाला धर्मसत्तेवर वर्चस्व मिळवायचं होतं, म्हणून तो त्याचा बालमित्र असलेल्या बेकेटला संधी मिळाल्यानंतर त्याच्या राज्यातल्या सर्वोच्च पदावर म्हणजे धर्मगुरू पदावर नेमतो। आपला जवळचा मित्र धर्मगुरू झाला आहे, त्या अर्थी आपल्याला आता धोका नाही, तो आपल्या विरुद्ध काही करणार नाही, राजसत्तेच्या विरुद्ध कोणते आदेश तो काढणार नाही याची राजाला खात्री असते। बेकेट हा राजाचा मित्र असतो, बेकेट हा राजाचा जवळचा असतो, परंतु एकदा बेकेटला धर्मगुरू म्हणून त्या पदावर सुप्रतिष्ठित केल्यानंतर त्याच्या ठायी नैसर्गिक न्यायगुणांची जाणीव त्याला अतिशय प्रकर्षानं त्याच्या मनाने निर्माण होते। नुसती ती जाणीव निर्माण होते असं नाही, तर तो बेकेट नावाचा धर्मगुरू हा राजसत्तेच्या विरुद्ध निर्णय घेतो आणि धर्मसत्ता ही सर्वश्रेष्ठ आहे, त्याच्या सार्वभौमत्वाला धक्का पोचेल असं कुठलं कृत्य बेकेट करीत नाही, हा त्या नाटकाचा विषय आहे। युरोपमध्ये असा प्रकार सर्व काळ पाहायला मिळालेला आहे। धर्मसत्तेनं राजसत्तेवर प्रभुत्व गाजवलेलं आहे। बेकेट या नाटकाची आठवण यायचं कारण असं आहे की धनंजय मुंडे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा हत्याकांड या सगळ्या प्रकरणामध्ये अचानक भगवानगडचे नामदेव शास्त्री नावाचे महंत यांनी त्यात उडी घेतलेली होती। नामदेव शास्त्रींनी नुसती या प्रकरणात उडी घेतली नाही, तर नामदेव शास्त्रींनी या प्रकरणामध्ये आरोपींची मानसिकता समजावून घ्या असं महाराष्ट्राला सांगितलं। नामदेव शास्त्रींनी या प्रकरणामध्ये उघड उघड धनंजय मुंडे यांची बाजू घेतली। म्हणजे युरोपमधल्या सत्ताधीशांना जे जमलं नाही धर्मसत्तेला आपल्या बाजूनं वश आणि अंकित करणं, ती गोष्ट धनंजय मुंडे नावाच्या सद्गृहस्थानं जे आहे ते महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात 21व्या शतकात करून दाखवले असं म्हटलं तरी चालेल। नैतिक जबाबदारी स्वीकारून संतोष देशमुखांच्या हत्याकांडामध्ये धनंजय मुंडे यांना त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला भाग पाडलं गेलं, हा अगदी अलीकडचा प्रकार झाला। धनंजय मुंडे शेवटपर्यंत राजीनामा द्यायला तयार नव्हते। नैतिकतेच्या मुद्द्यावर ज्याचं त्यानं ठरवायचं आणि राजीनामा द्यायचा असं म्हणून त्यांचे नेते अजितदादा पवार हे नामानिराळे राहण्याचा प्रयत्न करीत होते। अखेर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला। माध्यमांसमोर बोलत असताना आदित्य ठाकरे असं म्हणाले की धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला। धनंजय मुंडेंना राजीनामा देण्यासाठी भाग पाडलं गेलं। रात्री स्वतः मुख्यमंत्र्यांना त्यांच्या निवासस्थानातून बाहेर पडून अजित पवारांकडे जावं लागलं आणि धनंजय मुंडे यांना जर त्यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांना बडतर्फ करा अशी शिफारस राज्यपालांकडे करावी लागेल असं सांगावं लागलं। एवढा सगळा प्रकार घडल्यानंतर धनंजय मुंडे यांनी या प्रकरणात राजीनामा दिला असेल तर धनंजय मुंडे यांनी अतिरेकी सत्तेचा सोस दाखवलेला आहे असं म्हणणं क्रमप्राप्त आहे। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे संबंध हे अंजली दमानिया यांनी महाराष्ट्रातल्या जनतेसमोर आणले। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या नावावर एकत्र शेतजमीन आहे, अनेक कंपन्यांचे ते दोघं एकत्र डायरेक्टर आहेत, अनेक मिळकती ज्या आहेत ते त्यांच्या एकत्रच चाललेल्या आहेत, अनेक व्यवसाय जे आहेत ते एकत्र करतात। या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समोर आल्यानंतर देखील धनंजय मुंडे यांना बडतर्फ करण्याचा प्रकार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केला नाही। धनंजय मुंडे यांना शेवटपर्यंत साथ देण्याचं काम जे आहे ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलं। नुसतं हे काम केलं नाही तर धनंजय मुंडे यांची पाठराखण केली। जोपर्यंत सबळ पुरावे नाहीत आणि आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत मी धनंजय मुंडे यांना राजीनामा घ्यायला सांगणार नाही, ही गोष्ट धनंजय मुंडे यांचे नेते अजित पवार हे वारंवार सांगत राहिले। धनंजय मुंडे यांच्यासारखा एक विक्षिप्त प्रवृत्तीचा
महाराष्ट्रातल्या राजकारणातला एक तरेवाईक अशा स्वरूपाचा नेता जो आहे तो या पद्धतीनं मोठा केला गेला। धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नैतिकतेच्या मुद्द्यावर दिला, अजितदादांनी सांगितलं नैतिकतेच्या मुद्द्यावर दिला। धनंजय मुंडे यांनी स्वतःच्या ट्विटर अकाउंटवरून जाहीर केलं की माझी प्रकृती बरी नाही, प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देतो आहे। थोडक्यात धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर आपण राजीनामा देतो आहोत ही गोष्ट जी आहे ती धुडकावून लावणे आणि आपण केवळ आरोग्याच्या कारणासाठी राजीनामा देतो आहोत असं आपल्या ट्विटर अकाउंटवरून जाहीर केलं। धनंजय मुंडे हे महाराष्ट्र राज्याचे मंत्री असताना ते ऑफिस ऑफ प्रॉफिट चालवत होते, ही गोष्ट अंजनी दमानिया यांनी पुढे आणली। कृषी खात्यातला धनंजय मुंडे यांचा भ्रष्टाचार त्यांनी पुढे आणला, परंतु या मुद्द्यावर धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला गेला नाही। या कारणासाठी धनंजय मुंडे यांना बडतर्फ केलं गेलं नाही आणि नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी राजीनामा द्यावा ही गोष्ट तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी पहिली 2-3 महिने जे आहेत ते मनावरच घेतली नाही। त्यांचंही बरोबर आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात जर नैतिकता शिल्लकच नसेल तर नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा का द्यायचा हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। धनंजय मुंडे यांच्याबद्दल एका मुलाखतीत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अध्यक्ष शरद पवार अतिशय उद्विग्नपणाने म्हणाले की धनंजय मुंडे या गृहस्थाचं नाव माझ्यासमोर घेऊ नका, त्या सद्गृहस्थाला मी कुठल्या कुठल्या प्रकरणातून बाहेर काढलेलं आहे हे माझं मला माहिती आहे आणि आज ते माझ्यावर वैयक्तिक टीका करायला लागलेले आहेत, ही चांगली गोष्ट नाही। पुन्हा त्या माणसाचं नाव माझ्यासमोर कोणत्याही परिस्थितीत घेतलं जाता कामा नये। प्रश्न एवढाच आहे की धनंजय मुंडे कसे आहेत हे जर शरद पवारांना माहिती होतं आणि ते माहिती असतानाही त्यांनी धनंजय मुंडेंना कुठल्या कुठल्या प्रकरणातून बाहेर काढलं असेल आणि वाचवलं असेल तर धनंजय मुंडे नावाचा भस्मासूर उभा करण्याचं काम आणि जिवंत ठेवण्याचं काम जे आहे ते शरद पवारांनी केलेलं आहे। जर शरद पवारांनी अशा असंख्य प्रकरणातून धनंजय मुंडे यांना वाचवलं नसतं तर मस्साजोगचं प्रकरण घडलं नसतं आणि वाल्मिक कराड नावाचा एक महाराक्षस जो आहे तो महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये उभा राहिला नसता असं म्हणणं नाईलाजानं क्रमप्राप्त आहे। करुणा मुंडे यांना करुणा शर्मा या नावानं ओळखलं जातं, त्यांची एक डोमेस्टिक व्हायलन्सची केस जी आहे तिचाही निकाल झालेला आहे। त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर सार्वजनिक आरोप केल्यानंतर आणि मी त्यांची पहिली पत्नी आहे असं जाहीर केल्यानंतर सुद्धा महाविकास आघाडीच्या कालखंडामध्ये धनंजय मुंडे यांना महिला आणि बालविकास मंत्री केलं गेलं। उद्धवजी ठाकरे, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसचे नेते आणि शिवसेनेचे नेते त्यावेळी काय करीत होते? या माणसाचं वर्तन चांगलं नाही, हा माणूस सार्वजनिक जीवनात धवल नाही, त्या माणसाला किमान महिला आणि बालकल्याण खात्यात देऊ नका अशी मागणी या नेत्यांनी का केली नाही? शरद पवारांनी त्याच वेळी धनंजय मुंडे नावाच्या प्रवृत्तीला विरोध का केला नाही? हे सगळे प्रश्न जे आहेत ते या निमित्तानं उभे राहतात। राजकारणामध्ये निवडणुका जिंकण्यासाठी आणि स्वतःचे गट वाचवण्यासाठी, मोठे करण्यासाठी राजकारण्यांना गुन्हेगारांचा आश्रय घ्यावा लागतो। अशा वेळी गुन्हेगारांना नेमकं किती जवळ करायचं हे कित्येक राजकारण्यांना आता समजत नाहीये। काही ठिकाणी तर राजकारणाचं इतकं गुन्हेगारीकरण झालेलं आहे की गुन्हेगार हेच थेट राजकारणी झालेले आहेत आणि त्या गुन्हेगारांनी स्वतःचं रूप पालटून जे आहे ते आपण राजकारणी असल्याप्रमाणे जो आहे तो राजकीय व्यासपीठाचा ताबा घेतलेला आहे। अशी परिस्थिती सर्वदूर असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की राजकारणी लोकांनी गुन्हेगारांपासून एका ठराविक अंतरावर राहणं हे स्वतः पसंत केलं पाहिजे आणि आपल्या राजकारण्यासाठी गुन्हेगारांचा वापर करणं थांबवलं पाहिजे अशी महाराष्ट्रातल्या जनतेची सर्वदूर मागणी आहे। मस्साजोगचं प्रकरण का घडलं? संतोष देशमुखांचा बळी का गेला? संतोष देशमुखांना वाचवण्यासाठी कुणी का आलं नाही? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आमची व्यवस्था कमालीची भ्रष्ट झालेली आहे, कमालीची सडलेली आहे हेच आहे आणि ही व्यवस्था भ्रष्ट करण्याचं, सडवण्याचं काम जे आहे ती इथल्या निवडणूक प्रक्रियेसाठी भ्रष्टाचारी लोकांच्या आणि विशेषतः गुन्हेगारांचा आश्रय घेण्याची वेळ जी राजकारण्यांवर येते त्यामुळं निर्माण झालेली आहे। धनंजय मुंडे नावाचं संकट हे महाराष्ट्राच्या जनतेला पेलावं लागलं, ते एका रात्रीत महाराष्ट्राच्या जनतेपुढे आलेलं नाही।
धनंजय मुंडेंनी केलेला भ्रष्टाचार हा गेले अनेक वर्ष चालू आहे। बीड जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यात किती खून झाले त्याची आकडेवारी रोहित पवारांनी जे ती जाहीर केली, हे एका रात्रीत झालेलं नाहीये। हे होण्यासाठी तिथली परिस्थिती कारणीभूत आहे। ज्या अनेकांनी धनंजय मुंडे यांना वेगवेगळ्या प्रकरणातनं बाहेर काढलं असं सांगतात, तेही या सगळ्याला जबाबदार आहेत। या प्रकरणातनं बोध एकच घेतला पाहिजे महाराष्ट्रातल्या जनतेनं आणि राजकारण्यांनी, तो म्हणजे कोणत्याही गुन्हेगाराला राजकीय आश्रय देऊ नका। गुन्हेगारीचा उपयोग आणि गुन्हेगारांचा उपयोग राजकारण्यांनी आपल्या राजकारणासाठी करू नका। आणि असा उपयोग कोणी राजकारणी करीत असेल तर त्या राजकारण्याला आणि त्याच्या राजकारणाला जमीनदोस्त करा, नाहीतर कोणाच्याही घरात संतोष देशमुख सारखं प्रकरण होऊ शकतं। महाराष्ट्रातला सर्वसामान्य नागरिक सुरक्षित राहावा असं वाटत असेल तर राजकारण्यांनी गुन्हेगारांपासून दूर राहावं आणि ज्यांना हे शक्य नाही त्या राजकारण्यांना राजकारणापासून आणि सार्वजनिक जीवनापासून महाराष्ट्रातल्या जनतेनं दूर ठेवावं। जय भवानी, जय शिवाजी।